स्वरूपाचा परिसराचं वैभव असणारा ज्या रायत क्षेत्राचं वर्णन आपण ऐकतो, राहेर हे सर्व देवाचे माहेर अशी आख्यायिका आपल्यापर्यंत आहे. एकंदरीत सांगायचं म्हटलं, सर्व देवांचं ज्या ठिकाणी वास्तव्य आहे आणि विशेषतः आमच्या आनंद संप्रदायाचं वैभव म्हणण्यापेक्षा ज्यांनी ध्वजच उभारला त्यांचंच या ठिकाणी जन्म झालेला असल्यामुळे या जागेला अप्रतिम वर्णन आहे. अलौकिक या जागेचं महत्व आहे. म्हणून अगोदर या जागेला मी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. तुम्ही म्हणा महाराज कीर्तन सुरूही झालं नाही, टाळी 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 सुरू झाली, मला दक्षिणा देऊ नका कीर्तन झाले, पण टाळी वाजवा. त्याचं कारण आहे काय, कीर्तनात टाळी वाजवली की यम पळून जातो. बघा कोणाचा नंबर लावायचा ते आपल्या हातात. इथं लावू नका, आमच्या डोक्याला ताप नको. दत्ता प्रभू अत्याधिक पूर्वक असणारा हा एकंदरीत भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम परमपूज्य कैवल्य साम्राज्याचे महामेरू वैराग्य राजश्री समर्थ बाळगे महाराजांच्या पावन जन्मक्षेत्रामध्ये गोदावरी नदीच्या तीरावर धन्य पयवाहिनी गोदावरी नदी तिच्या या तीरावर चालत असलेला अखंड दत्तनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील माझ्या वाटेला आलेली ही तिसऱ्या दिवसाची सेवा. खरोखर सर्व संत मांदियाळी बसून आहे माझ्या समोर. मला या ठिकाणी मोठ्या गोष्टी बोलणं शोभणारच नाही, कारण मास्तर समोर बसून असला की विद्यार्थ्यांनी व काढता पाय घेतलेला बरा. दत्ता प्रभू आमचे परम आदरणीय परम स्नेही आमचे केवळा मठाचे मठाधिपती, नवे नवे तर या पवित्र भूमीचे सुपुत्र असणारे आमचे श्री संत रुद्रगिरी महाराज उपस्थित आहेत व तसेच आमचे महाराज श्री उपस्थित आहेत. महाराजांचं नाव आमचे शिवाजी महाराज सुद्धा उपस्थित आहेत. या ठिकाणी आमच्या समोर आलेले कोलंबी संस्थानचे श्री दयाळबन महाराज समक्ष बसून आहेत. आणि या पूर्ण कार्यक्रमाचं संयोजन ज्यांच्या हातात आहे. नवे नवे तुम्हाला 7 दिवसात सर्वात जास्त चेहरा जर दिसेल तो म्हणजे संतोष महाराजांचा. तिथं 5 मिनिटाला दिसतील, तर जेवणाला 5 मिनिटाला दिसतील, तिथून लगेच गाडीकडे 5 मिनिटाला दिसतील, तर अजून दुसरीकडे 5 मिनिटाला दिसतील. म्हणजे हे सर्वत्र भरून उरलेली मूर्ती आहे. म्हणूनच हे अद्भुत या ठिकाणी पब्लिक त्यांच्या नावाने जमलेले. एकदा टाळ्या होत्या बरं महाराज. अभिमान वाटतो महाराजांचा. अशी लोक त्या ठिकाणी संप्रदायाला जर मिळाले, संप्रदायाचा ध्वज स्वर्ग मृत्यू पाताळाच्या वर, कैलास वैकुंठ सत्य लोकाच्या वर निरालंब जायला वेळ लागणार नाही. दत्ता मला एकंदरीत त्या कार्यक्रमाचं कौतुकच करावं वाटतंय, पण चिंतनाला अभंग घेतलाय, त्या अभंगाला धरून मला चालावं लागणार आहे. खरोखर करावं तेवढं कौतुक कमी आहे. आमचे परम आदरणीय सगळे मौलिकर मंडळी आहेत, गुणीजन आहेत, सगळे रती महारथी मृदंगाचार्य पेटी मास्तर सर्व आमचे परम स्नेही आहेत महाराज. हे काय कीर्तन झाल्यावर दक्षिणा घ्यावं द्यावं मी मोठे मोठे नाव घेत नाही, तशी सरस्वती त्यांच्या वाणीमध्ये विराजमान आहे. आमचे रमेश पाटील असतील, आमचे साहेबराव पाटील असतील, उमाकांत दादा असतील, सगळे आमचा वैभव असेल. लहानपणापासून आमची कीर्तन वाजवत होतो, तो सुद्धा त्या ठिकाणी वाजवायला आहे. आमचे पेटी मास्तर असतील, साहेबराव पाटील असतील, आमचे चोंडीकर असतील, आधी करून हे सर्व मंडळी सगळ्यांची काही नावं पाठ नाहीत. कीर्तन झाल्यावर 100 रुपये त्या नावाखाली त्याच्या खाली चिठ्ठी द्यायची, नाव पाठ करतो, तेवढं काही भानगडीत जाऊ नका. एकंदरीत उत्तम नियोजन आहे. आणि या नियोजनामध्ये तुम्हाला शांततेत फक्त 1 तास कीर्तन ऐकायचं आहे. आलं लक्षात? लागली आवड तर होईल 2 तास, काय बिघडणार. आपल्याला काय घरी जायचं नाही.
झोपण्याची व्यवस्था महाराजांनी इथंच केली. बसल्या जागेवर जरी झोपलं तरी काही हरकत, फक्त कीर्तनात झोपू नका, हात जोडून विनंती. हा, सगळी व्यवस्था महाराजांनी उत्तम केली. आम्ही फिरून बघितलं सुद्धा, अतिशय उत्तम व्यवस्था आहे. नवीन नवीन या परिसराचं हे कार्यक्रम वैभवच आहे. आमच्या संप्रदायात गिनीज बुकात नोंदवण्यासारखं आहे. दत्ता प्रभू सर्व परिसराचं सहकार्य आहे महाराज. राहेर असेल, कावलगुडा असेल, आचाळा असेल, 2 कावलगुडे, पुन्हा कारेगाव असेल, परिसरात पूर्ण त्या ठिकाणी शिष्यवर्गांचं गाव आहे. त्यांचं फार मुलाचं त्या ठिकाणी सहकार्य आहे महाराज. जे वडण्याचं असेल, पहारेकरी मायमावली असतील आमच्या, आणि एकंदरीत मी धन्यवाद देईन मायमावली तुम्हाला. आमचं मंडप भरून आणण्याचं काम तुम्ही केलंय. खरोखर कोट्यान कोटी आशीर्वाद आहे तुम्हाला. दत्ता प्रभू. मला आता एकच करावं लागणार आहे, जेवढं काय बोलायचं तेवढं तुमच्याच बाजूने बोलावं लागणार. आमची पब्लिकच कमी आहे. उठाला जास्तीत जास्त मायमावल्यांचं सहकार्य आहे महाराज. कुठेही कोणी उठून म्हणू द्या महाराज, आमची पब्लिक जास्त आहे, तुमची पब्लिक फक्त पिण्यातच. राजकारणात एखाद्या आमदार खासदाराच्या समोर तुमची गर्दी, पण अध्यात्माच्या जागी मायमावल्यांचीच गर्दी असणार. म्हणून पहिलं श्रेय मायमावल्यांना द्यावं लागतं. नाही दिलं तर 10च्या नोटाच निघत नाही. मला माहिती आहे, फार जपून ठेवतात महाराज. आता एखादी असली मोठ्या मनाची 100 रुपये देणारी, पण शक्यतो 10च्या नोटावर चल निर्मावलं, पण दिल्याशिवाय पाया पडत नाही. हा, दिल्याशिवाय पायाच पडणार नाही तुम्हाला. तुम्ही 7 दिवसात बघा. प्रभू अभंग आहे प्रसाद महाराजांचा. आधी महाराजांची ओळख करून देतो. कोलंबी संस्थांचे 6वे महंत, ज्यांनी 5000 अभंगाची प्रसाद गाथा नावाची अद्भुत काव्यरचना केली, आणि त्या काव्यरचनेच्या काव्यातून
गुरुपाठ नावाचा वेचक गुरुपाठ केला. वेचक अभंगाचा गुरुपाठ आणि त्या गुरुपाठामधला संतांसोबत असलेलं नातं स्पष्ट करणारा अभंग आहे. महाराज सांगतात नातं असावं. व्यवहार म्हटलं की नातं आलंच, परमार्थ म्हटलं की नातं आलंच. नात्याशिवाय कुठलंही काम होत नाही. आपल्या घरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत नात्याने जेवढे काम होतात तेवढे उघड वागण्याने होत नाही. त्यासाठी नातं महत्वाचं आहे. आधी नातं असणं गरजेचं आहे. एका ठिकाणी बापूजी पाटलांनी सांगितलं आमचं नातं आहे आनंद जीवाचा संबंध मुलीचा परमात्म्याशी असलेलं नातं स्पष्ट केलं महाराजांनी. विरळा जाणे एखादा विरळाच हे नातं जाणू शकतो. आणि हे नातं जाणण्यासाठी काही गोष्टी उपायानं सांगितल्या. अनेक गोष्टी परमार्थात उपायानं सांगितल्यात साधू संतांच्या प्रमाणे. बघा तुम्ही जप तप कर्म अनेक साधती साधन अनेक प्रमाण आहेत. जप तप कर्म क्रिया नियम धर्म अनेक साधनं आहेत त्या परमात्म्याला आपलंच करण्यासाठी. तुम्हाला थोडस डायरेक्टली माझ्या अभंगाकडे नेतो कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तुमचा जास्तीचा वेळ घेणं योग्य नाही कारण तुम्ही दररोज कीर्तन ऐकता, दिवसभर पारा आहे, त्यामुळे तुमचा जास्तीचा मी वेळ घेणार नाही. तेवढा विद्वान सुद्धा नाही. फक्त 1 तास तुमचं मनोरंजन करेन अध्यात्माच्या दृष्टीनं, व्यवहारिक नाही. दत्ता प्रभू सांसारिक जीवनामध्ये नातं आहे आणि नातं जोपासण्यासाठी अनेक उपाय आहेत. त्यासाठी प्रेम लागतं. प्रेमाशिवाय केलेली भक्ती ही उपयोगा नाही. महाराज तिकडे बघू नका, ते व्यवस्थित जाते. दत्ता प्रभू हो. भगवान परमात्म्याशी नातं जोडायचं असेल तर आधी प्रेम हृदयामध्ये त्या ठिकाणी जागृत व्हावं लागतं. आणि त्या देवाला या प्रेमा संबंधाने हे प्रेम असं अखंड तेवत राहावं अशी मागणी करावी लागते. देवा तुझ्या प्रेमात राहू दे मला, सुंदर रूप तुझे पाहू दे मला, सुंदर रूप तुझे पाहू दे मला. भगवंताच्या प्रेमाची अपेक्षा असावी. व्यवहारातलं प्रेम फार खालच्या दर्जाला गेले महाराज. मी त्या प्रेमाच्या संबंधाने बोलत नाही. या समग्र जगतामध्ये प्रेम नावाची व्याख्या फार खालच्या दर्जाला आली. मला ते का बोलावं लागतंय? वर्तमान काळाची ती गरज आहे. प्रेम म्हटलं वेगळेच विचार माणसाच्या हृदयात येतात, वेगळेच विचार माणसाच्या मनात येऊन जातात. पण प्रेम हा शब्दच तितका खालच्या दर्जाचा नाही महाराज. प्रेमाचं भावनिक दर्शन तर वेगळंच, पण प्रेम या शब्दाचा अर्थ सर सांगायचा म्हटला, प्रेम या शब्दातच इतकं प्रेम आहे की ते प्रेम परमात्म स्वरूपाला एकरूप करून देतो. म्हणून हे प्रेम तितकं खालच्या दर्जाचं समजू नका. दत्ता हो. नातं जोडायचंय ना आपल्याला प्रेम पाहिजे.
एकंदरीत आध्यात्मिक दृष्टीने सांगायचं म्हटलं तर भाव पाहिजे. तो का म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. देवावर सत्ता राबवायची असेल तर भाव पाहिजे. भगवान परमात्मा जिथं भाव आहे तिथून बाजूला जातच नाही. एवढा तो भावाच्या आधी नाही. त्यांचे पायी घालू मिठी मोर न घे जगजेठी बाबा एकासाठी खांदा बाहेर आपल्या. भगवान परमात्म्याचं कसं सांगू का तुम्हाला. भगवान परमात्मा पैसा घेत नाही आणि काम फुकट करतो. काय करतो. भावामध्ये एवढी ताकद आहे त्या परमात्म्याला इथं अवताराला आणता येतो. अनुसयेसाठी भद्रिक्याला झाला सगुणाकार. झाला सगुणाकार देव भजावले. झाला सगुणाकार देव भजावले. कारण विचार काला अनुसयेसाठी सेंद्र काला जीव उद्धरणाचा बाळ बापूजी शरणांग. जीवाचा उद्धार करायचा होता. जीवाचा उद्धार हेतू आहे महाराज. जीवाचा उद्धार करावया जाण घातले आसन अनंत युग. अनंत युग पर्यंत या ठिकाणी राहिला. भगवंताचं ते मूळ हेतूच होता. महाराजांचं म्हणणं काय. व्यवहारात नातं आहे. नातं कसं असावं. विश्वासाचं नातं असावं. आता नवरा बायकोचंही नातं असलं झालंय महाराज. समता दोघांच्या नात्यामध्ये नाही. नातं नवरा बायकोच आहे पण बायकोची आवड वेगळी नवऱ्याची आवड वेगळी. बायकोला चहा आवडणार तर नवऱ्याला कॉफी आवडणार. बायकोला वांग्याची भाजी आवडणार तर नवऱ्याला आलूची भाजी आवडणार. आणि दोघांनाही जे आवडणार ते पोराला नाही आवडणार. अशी अवस्था आहे. महाराज तुलनेच्या संबंधाने बोलायचं म्हटलं कशाचीच तुलना नाही. काही काही माणसांना लग्नच कसे केले देव जाऊन पुण्याप्रमाणे त्यांचे ते गुण मिळवले. काही काही माणसं म्हणतात एका मावशीला मी विचारलं मावशी आज वटपौर्णिमा आहे तुम्ही प्रदक्षिणा नाही मारायला गेलं. त्या मावशी मला स्पष्ट म्हणाल्या. अशा स्पष्ट करणाऱ्या मावशी आवडतात. त्या मावशी म्हणाल्या महाराज कसं आहे या जन्मातच कटाळे 7 जन्म कशाला. धन्यच बा मावशी दत्ता प्रभू. आता मला सांगा ते फेऱ्या कशासाठी मारायच्या असतात सांगा की मावशी. मारतात ना तुमच्याकडे. 7 जन्म हाच पद्धती भेटावा. रोज पिऊन पितो कशाला भेटावा. महाराज मावले उघड नसतात. सहज बोलतात. सहज वाटतं सहज ते पण लागणाऱ्याला लागतं. एका दिवशी काय झालं दुधाचा ग्लास घेऊन आली. दुधाचा ग्लास त्यानं म्हटलं आज काय झालं बा सूर्य इकून उगवला. असं पाहिलं काय झालं. मी बघतोय सूर्य इकून उगवला काय कसं कसं होईल बरं. नाही तू दूध घेऊन आली म्हणून म्हटलं
खूप घेऊन आली म्हणून म्हटलं कोण सूर्य उगवला काय, तसं काही नाही झालं. तुम्हालाच प्यायला दूध आणलं. ते कसं काय घडलं म्हणजे यावर विसरलेच का तुम्ही? आज नागपंचमी नाही का? नटबोल्ट सगळे घरी ठेवून आले का तुम्ही? आता एवढंही समजल्यानंतर पुढचा दर्शन द्यावा लागणार आहे. दत्ता प्रभू एक पत्नी मालकाला धुवायला लागली, घासायला लागली म्हणतात, धुवायला लागली म्हणतात, घासायला लागलीच म्हणतात ना, पाठ घासायला लागली मालकाची. ती शेजारणी मावशी म्हणते, अगं सखे काय ग आज नवऱ्याला लईच चोंबाळायला लागली. तिला म्हणली, येडे तुला माहित नाही का आज पोळा आहे. आता महाराज मी असं रात्रभर सांगा, आम्ही रात्रभर बसलो. पण अध्यात्म काही सांगू नका. आता हे मलाही आवडत नाही पण तुमच्यासाठी सांगावं लागतं. दत्ता प्रभू नातच राहिलं ना, दोघात एक तर नाहीच. नातं हे कसं असावं, जिवलगपणाचं असावं. आता शहरामध्ये बघा तुम्ही, ते फिरायला गेलं की कुत्र घेऊन जातात सोबत. सिटीतल्या गोष्टी सांगतोय मी. कुत्र घेऊन जातात, ते काय कुत्र्यावर फार दया माया किंवा प्रेम आहे म्हणून नाही, विश्वास नाही म्हणून. कुत्र सोबत काही काहींचं कुत्र महाराज गाडीत फिरतो, काही काहींचं कुत्र दोन्ही शिटावर कुत्रेच असतात. जरा उशिरा रेंज यायला लागली, कोरोनाचा व्हायरस आहे ना. दत्ता प्रभू मला तो विचार मांडायचा नाही, मला नात्याच्या संबंधाने बोलायचं आहे. नातं कसं असावं आणि सोयरीपण कसं असावं, त्याच्या पलीकडे आपला शब्द आहे तो सोयरीपण. सोयरी करायला चाललंय. महाराजांचे अनेक प्रमाण आहेत, प्रमाणाने बोलायचं म्हणलं तर खूप वेळ जाणार आहे. सोयरीक झाली भक्तानी देव, सोयरा तो राव ब्रह्मांडाचा. पूज्यनीय महाराजांचा अभंग आहे. महाराज म्हणतात सोयरीक झाली, देव भक्ताची सोयरीक झाली. नातं काय तर जगाचा मालक हा सोयरा, दिनाचा सोयरा आला सयान ऋषी. अनेक प्रमाणे बोलायचं म्हटलं तर भगवान परमात्मा सोयरा आहे. आणि त्या सोयऱ्यापर्यंत जाण्या अगोदर अलीकडचे सोयरे काही गोळा करावं लागतात. व्यवहार बघा, मुलगी पटवायची म्हटलं तर डायरेक्ट एखाद्याच्या घरी जाऊन नाही पटत महाराज. 4-2 सोयऱ्याला विचारावं लागतं, बाबांनो फलाण्याची मुलगी बरी आहे काय, काय शिक्षण झालंय, मग ते सुद्धा विचारून मुलगा चांगला आहे का, व्यसनी नाही का, त्याला काही शेतीवाडी आहे का, असं विचारतात. या सगळ्या गोष्टी जोड लागल्यानंतर मग त्यांच्याकडे साखर खायला जायचं असतं. तुम्ही म्हणाल महाराज एवढं कधी तुम्हाला माहित आहे, एवढं कधी माहित आहे. जर मनात म्हणायचं असेल तुम्हाला तर मी वरून पडलेला नाही. दत्ता प्रभू मी तुमच्या मनात आहे, फक्त फरक इतकाच तुम्ही बसलेले तुम्ही उभा आहे, फरक काही नाही. व्यवहारामध्ये जसं एखादं काम करण्यासाठी, लग्न लावण्यासाठी, कुठलाही उत्सव करण्यासाठी सोयरी पण लागतं. तुम्ही कोणताही कार्यक्रम करा, सोयऱ्याला 4 पिसा देऊन तरी त्या ठिकाणी बोलवून करावीच लागते. पद्धत आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. तशीच अध्यात्मातली एक पद्धत आहे. त्या परमात्म्याला त्या ठिकाणी एक रूपायचं असेल आधी सोयरी पण करावं लागतं. महाराज म्हणतात माझे सोयरे कोण आहेत? सोयरे ते माझे Oh
महाराज सांगतात, सोयरे ते माझे प्रज्ञानी संत. माझे सोयरे कोण आहेत? जे परज्ञानी संत आहेत ते माझे सोयरे आहेत. आताच्या काळात कोणालाही सोयरे म्हणणारे भरपूर माणसं सापडते. थोडा श्रीमंत दिसला की तो आमचा सोयरा आहे म्हणतात. थोडासा एखादा फॉर्म जरी भरला त्या ग्रामपंचायत आली ना, सोयराच आहे आमचा. कशाच नातं नसताना सुद्धा सोयरी पण जोडतात मोठेपणाला. गरिबीमध्ये सोयरी पण असताना सुद्धा नकार देतात. हा, कोणी नाही कोणाचं. ज्याला तुम्ही सोयरी पण आपलं म्हणता ना, ते नाहीतच आपलं. नातो पुत्र सुना कोणी, सर्व पैशाचे रे धनी, वृद्धपणी तुला रे कोणी पिण्यास देईना पाणी. कसा बोलला संसाराला, दुःख सोसेना जीवाला. नाना रोग शरीराला, दुःख सोसेना जीवाला. नाना रोग शरीराला, दुःख सोसेना जीवाला. नातू पुत्र ज्याला तुम्ही माझं माझं म्हणून म्हणताय ना, हे सर्व पैशाचे. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, अपना साथ नहीं है कोई, अपना साथ नहीं है. पैशावर चाललंय महाराज सगळं. श्रीमंत सोयरा म्हणला की आपला, गरिबी आली दैव पण आपला नाही तो. हा, आपण इतिहास पडताळले बघितलेला आहे काय असतं. आणि तुम्हाला खरं सांगू, धोंड्याच्या महिन्यामध्ये, दिवाळीच्या टाइम मध्ये, खोबळे घालायच्या टाइम मध्ये सोयरा आमचा म्हणणारे खूप आहे. बघा तुम्ही, धोंड्याचा महिना आला की आपला जवळचा नातं म्हणतात त्यांना. 33 धोंडे खायचे असतात. तुम्हाला सांगू, अशा सोयऱ्यांना खरी खरीच धोंडे घातली पाहिजे राहायच्या माळावरचे. हा, तुम्हाला खरं सांगा, नावा लावून सोयरी पण जोडतात. सोयरी पण कसा असावं? देव भक्त पण. तुका म्हणे नाही भिन्न अवघा, देवची झाला पाही अंतरवाही. माझी जराशी सवय सिस्टीम मध्ये, माझी जरा इकडे इकडे बघायची सवय आहे. तिकडे तुम्हाला इकडे इकडे बघावं लागणार नाही, तिकडेच बघावं लागणार आहे. दत्ता प्रभू. महाराज सांगतात, आम्ही सोयरी पण केलंय, पण परज्ञानी संतांसोबत. मग आता प्रश्न आहे, परज्ञानी संत म्हणावं कोणाला? पहिलाच प्रश्न आहे, ऐसा जगी ओ संत झाला, पर नाम ध्वज उभारला. ऐसा जगी, ज्याने या अनन्य संप्रदायाची पायाभरणी केली. आज ज्यांच्या कृपा प्रसादाने, ज्यांच्या आशीर्वादाने आपण इथं वावत आपण बसलेलो. समर्थ बाळगीर महाराजांचं नाव ओठात आलं की डोळ्यात पाणी आलं पाहिजे. ही खरी भक्ती आहे. दत्ता प्रभू. त्यागी जीवन कशाला म्हणावं, वैराग्य कशाला म्हणावं? बघा त्या साधू संतांकडे तुम्हाला दिसतात महाराज, माणसामध्ये दिसणारे नाक, डोळे, हात, पाय, कान सारखे दिसतात. वेगळं काही नसतं. जगासारखंच जन्म आहे, जगासारखंच जरी दिसणारं मरण असलं तर मृत्यूवर विजय मिळवणारे. मरण माझे मरून Oh
संत वाक्य आहे, मरण माझे मरून गेले मज केले अमर. अमर झालो आम्ही. मरणा हाती सुटली काया विचार या निश्चय. मरण संपलं. मरणाच्या आधी मरुनीच राहावे तरीच पावावे मोक्षपद. कविवरी बापूजी पाटील सांगतात कसं राहावं. मरणाच्या आधी मरुनी राहावं. याचा अर्थ वाच्यार्थाने घ्यायचा नाही, अक्षार्थाने घ्यायचा. काही माणसं म्हणतील महाराज आम्ही वाघ आहोत, वाघ आम्ही मरून राहावं. काही काही माणसं वाघ म्हणून देणारे स्वतःला घरी पाल होतात. एक माणूस आला माझ्याकडे, म्हणला महाराज काय चाललं, काय नाही. काय नाही बा, तुमचं काय चाललं. आता जरा त्याचं बोलणं धाडसी वाटलं. मी म्हणलं काय वाघासारखे आहात तुम्ही. महाराज म्हणला वाघच आहे म्हणला, वाघ. अन्नावच वाघ होत त्याच. म्हणलं बाहेर वाघ, स्टेजवर वाघ, जरा चार समाजात वाघ, पण घरी गेल्यावर महाराज म्हणला संशय नाही, घरी सुद्धा वाघच आहे. फक्त संशय इतकाच आहे म्हणजे मी वाघ आहे आणि मला भेटलेले वाघमारे आहेत ना, त्याच्यामुळं प्रश्न पडला. दत्ता प्रभू टेक्निकल असंच म्हणतात, काय वाघासारखे दिसता हो तुम्ही. त्यांना म्हणलं महाराज वाघच आहे. मी म्हणलं बाहेर वाघ, घरी कुठला वाघ. त्यांना म्हणला घरी सुद्धा वाघच आहे, पण ती दुर्गादेवी आली होती म्हणला वाघ. जरा स्क्रू टाईट करा बरं, असं ढिल्ल बसू नका तुम्ही. हा, हे संतोष महाराजाचा कार्यक्रम आहे, असं ढिल्ल कामाचा. हा, असं कडकड 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 कसा वाजता एकदा थंडी कशी कडकड 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 वाजते तसं कडकड कडकड. हा, ढिल्ल बसायचं नाही. मी कोलंबी करा, तुम्ही सगळे राय करा. दत्ता प्रभू नातं भगवंताशी जोडलं आणि ते म्हणजे प्रेमाचं नातं. महाराज सांगतात आम्ही सोयरी पण केलं, संतांसोबत केलं, परज्ञानी संतांसोबत केलं. परज्ञानी संत कोणते असे इथपर्यंत येऊन विचार घेतलाय बरं. लक्षात नाही का, चिंतन मी अवघडात नेणार नाही. अधिकारी महात्मे समोर आहे, मला त्यांच्या अधिकारापेक्षा मी मोठं बोलणार नाही. समर्थ माळगे महाराजांचं जीवन बघा. परज्ञानी म्हणजे काय, परमपूज्य प्रातस्मरणीय कैवल्य चक्रवर्ती परमपूज्य रामेश्वर महाराजांचं जीवन बघा. दत्तपुरी महाराज चोळाकेकरांचं जीवन बघा. बाळब्रह्मचारी वैरागी महाराजांचं जीवन बघा. परमपूज्य प्रसादवन महाराजांचं जीवन बघा. आपण ज्याला कल्पवृक्ष हे म्हणतो की नाही, मी बघितलं नाही. पडीस कल्पवृक्ष असं माहित नाही मला.